नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. विद्रोही कवितेत जग बदलण्याची ताकद असते, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचे प्रतिपादन. विद्रोही कवितेत जग बदलण्याची ताकद असते असे प्रतिपादन नाशिक येथे कवितेच्या कार्यशाळा कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले. रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता नाशिक येथील कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय, मानव सेवा केंद्र, राजे संभाजी स्टेडियम जवळ सिडको नवे नाशिक या ठिकाणी कविवर्य नारायण सुर्वे कविकट्टामध्ये 104वा मासिक काव्य मेळाव्यासह कवितेची कार्यशाळा संपन्न झाली. सुरुवातीला ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे सरांनी लिहिलेला व रंगनाथ पाटील यांनी गायलेला संविधान पोवाडा ऐकवला. कविवर्य नारायण सुर्वे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कविकट्टाचे रविकांत शार्दूल यांनी प्रास्ताविक केले, कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. यावेळी कवितेच्या कार्यशाळेत सहभागी झालेल्या कवी कवयित्री यांना मार्गदर्शन करताना सांगितले, मी कोण आहे यातूनच मानव व्यक्त होत गेला. मानवाचा पहिला शब्द म्हणजे चित्र होय. व्यक्त होताना शब्दांची गरज भासू लागली. भाषा ही संवादाशी जोडली गेली आहे. मानवाला संवाद करायला आवडते. मराठीमध्ये 3 लाख शब्द आहेत. कवींनी आपला शब्द संग्रह वाढवावा, म्हणजे कवितेत ते शब्द येणार नाहीत. कविता म्हणजे कवीच्या भावनांचा आविष्कार असतो. मानवाच्या मनात अमर्याद संवेदना असतात. माणूस कधीच तृप्त नसतो. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अध्यक्ष नागार्जुन वाडेकर हे आपल्या अध्यक्षीय भाषणात मोलाचे मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन संजय आहेर यांनी केले. आभार प्रदर्शन अरुण घोडेवार यांनी केले. यावेळी मुंबई कांदिवली पश्चिम येथील साहित्यिक भारत कवितके यांनी आपली 2 पुस्तके ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे सरांना भेट म्हणून दिली. या कार्यशाळेत भारत कवितके, भाग्यश्री गुजर, डॉक्टर अंजना भंडारी, सोनाली चव्हाण, करुणा शिंदे, विलास शिंदे, अशोक पाटील, अपूर्वा कापडिया, सचिन गुजर, जयश्री गांगुर्डे, ढोले, इतर कवी कवयित्री उपस्थित होते. करण्याची क्षमता फक्त नारायण सुर्वेंच्याकडे. कुसुमाग्रज सुद्धा त्यांचं अनेकदा कौतुक करायचे, नारायण अरे तू लय भारी वाचतो गड्या. कारण सुर्वे हे त्यांचे दत्तपुत्र होते. ही कविता काय? ही कविता कोणतीही वाचण्यापूर्वी तिच्यातला आशय तुम्ही डायजेस्ट केलेला असला पाहिजे. हे काय आहे? तिला एक आकृती असते. आता आपण आकृती पाळतच नाही, मुक्त छंदात गेलो आपण. एका वाक्याचे 4 तुकडे केले की कविता झाली. युगानुयुगे मी तुझी वाट पाहत आहे. खरं म्हणजे हे एक वाक्य, पण युगानुयुगे एक वाक्य, तुझी दुसरं ओळ, वाट तिसरी ओळ आणि असं 4थी ओळ झाली कविता. युगानुयुगे मी तुझी वाट पाहत आहे. धंदा आणि घ्यायचं काय लोकांनी? जा मरचा वाट बघत जा, मला काय. तुमची कविता आणि त्या कवितेचा आशय जेव्हा सार्वत्रिक होतो, तो मला वाटायला लागतो, तेव्हा कविता अशी उभी राहते. बरोबर. जेव्हा मी आईवर पुस्तक लिहिलं, आई समजून घेताना मला हजारभर तर पत्र असे आहेत की सर माझ्या आईची माहिती तुमच्याकडे कशी आहे? तुम्ही तर बघितलेली. मग माझ्या आईचं तंतोतंत वर्णन तुम्ही तुमच्या पुस्तकात कसे केले? आणि मी कुठे केले? मी माझीच आई मांडत होतो, पण मी एक गोष्ट केलेली होती की माझी आई हे माझे असणार नाही, तर जगातल्या सगळ्या आयांची ती प्रतिनिधी असते. जो कोणी वाचेल त्याला त्याची आई पानापानात दिसेल. तिचं सोशलायझेशन झालं. लोकांनी डोक्यात घेतलं की हा काहीतरी बोलते की लोकांच्या लक्षात राहतं. साधं आहे. सुख सुखासारखं सादर करायचं आणि दुःख दुःखासारखं सादर करायचं. तुम्ही दुःखाला जर ब्युटी पार्लरमध्ये नेला, सगळे त्याचे गाल रंगवले, भिंत रंगवतात तसे, तर त्यातलं दुःख खलास होईल आणि मेकअप लक्षात राहील. बरोबर. आणि मेकअप म्हणजे दुःख. मेकअपच्या खाली दुःख दडलेलं आहे. आणि मेकअप कधी पडणार आहे? पावसाचे 4 थेंब गालावर ओघळले की असे ओढे तयार होतात. इतका भारी मेकअप असतो, विशेषतः लग्नाला उभा राहिलेल्या पोरींचा. आणि माझ्या आयुष्यात लक्षातच आलं नाही, तुम्ही मेकअप करता
म्हणजे तुम्हाला लाभलेला निसर्ग तुम्ही करप्ट करत असता. आता मला काळच बनवलंय तर मी काय ब्युटी पार्लर मध्ये जाऊन उपयोग होणार आहे. रियालिटी आहे तर मला मान्य करायला पाहिजे ना. मी काळ कविता वाचताना आपली बॉडी लँग्वेज पण नाही आहे. अरे शब्द तुम्हाला ऍक्शन करायला शिकवतात ना, तुम्ही का नाही करत. शब्द हात पुढे नाही मग इतका मोठा विषय हात पुढे गेलेला आहे. मी सगळ्यांना डोळ्यात सामावून घेतोय. खटकट डोळ्यात आलेले आहेत माझ्या. तुमची कविता बोलते पण तुमची बॉडी कधीच नाही बोलत. तुमची बॉडी बोलते पण तुमचं हृदय नाही बोलत. हे तिघांनी बोलायला पाहिजे ना. काहींची फक्त कविताच बोलते आणि तो असं शोक सभेत हात जोडून राहिल्यासारखा असं राहतो आणि कविता म्हणतो. तो जाऊ नये म्हणून माईक पकडतो, घाबरतो. असं कसं मोकळं ढाकळं होऊन तोच माणूस मी तुम्हाला पुन्हा लावूचे म्हणणार. चांगली कविता कशी ऐकायची. कविता वाचताना आपली बॉडी लँग्वेज पण नाही आहे. अरे शब्द तुम्हाला ऍक्शन करायला शिकवतात ना, तुम्ही का नाही करत. शब्द हात पुढे नाही मग इतका मोठा विषय हात पुढे गेलेला आहे. मी सगळ्यांना डोळ्यात सामावून घेतोय. खटकट डोळ्यात आलेले आहेत माझ्या. तुमची कविता बोलते पण तुमची बॉडी कधीच नाही बोलत. तुमची बॉडी बोलते पण तुमचं हृदय नाही बोलत. हे तिघांनी बोलायला पाहिजे ना. काहींची फक्त कविताच बोलते आणि तो असं शोक सभेत हात जोडून राहिल्यासारखा असं राहतो आणि कविता म्हणतो. तो जाऊ नये म्हणून माईक पकडतो, घाबरतो. असं कसं मोकळं ढाकळं होऊन तोच माणूस मी तुम्हाला पुन्हा लावूचे म्हणणार. चांगली कविता कशी ऐकायची. ते पूर्ण करायचे ना. आता पुढे मी नॅरेशन करणार नाही, डायरेक्ट कविता वाचत जाणार. जेव्हा तारे विझू लागत उंच भोंगे वाजू लागत, भोंग्याच्या दिशेने वळत रोज दिंड्या जात येत. झपाझप उचलीत पाय मागे वळून बघित जाय, ममतेने जाई सांगत नको रे कुणाशी भांडत. वर दोन पैसेही मिळत. दसऱ्याच्या आदल्या दिवशी जाई पाचासह घेऊन ये. दसऱ्याच्या आदल्या दिवशी जाई पाचासह घेऊन ये. फिरू आम्ही आरास बघत साऱ्या खात्यातून उंदडत. गिरणी मधल्या कापड गिरणी साऱ्या खात्यातून उंदडत. किती मज्जा म्हणून सांगू, किती मज्जा म्हणून सांगू. शब्द साते झाले पंगू. भिंगऱ्या पेपोटे घेऊन फुग्याचे पतंग घेऊन जात असो पक्षी होऊन. एक दिवस काय झाले, एक दिवस काय झाले, तिला गाडीतून आणले. एक दिवस काय झाले, तिला गाडीतून आणले. होते तिचे दोन्ही डोळे उघडे, तोंडातून रक्त भळबळे. तिची जोडी वाली तिचे साळू मला जवळ घेत म्हणाले बाळू. मिठी मिठी पाहत होतो, माझे छत्र शोधित होतो. आम्ही आई शोधत होतो. त्याच रात्री आम्ही पाच भाऊ. त्याच रात्री आम्ही पाचानी एकामेकास बिलगुनी आईची मायाच समजुनी घेतली चादर हो. आजीचे नव्हतेच काही, आजीचे नव्हतेच काही आणि आता आई.
अश्रूंना घाले काळसर, जागत होतो रात्रभर, झालो पुरते कलंदर, झालो पुरते कलंदर. ही कविता नारायण सुर्वे यांना तिची रूप असंख्य असतात, ते अजून कोणाला बोलता आलेली नाही, कारण तिच्या मागे शब्द असतात. शब्दानेच पेटतात घरे दारे देश आणि माणसे सुद्धा. काय पॉवरफुल शब्द आहे. शब्दच होत्या डोळ्यातले अश्रू आणि शब्दच हात बनवून ते अश्रू पुसायला येतात. क्या बात आहे. एक शब्द किती पॉवरफुल आहे आणि कोणत्याही चांगल्या कवितेला अशा पॉवरफुल शब्दांची गरज असते. आपल्याकडे ते शब्द कमी असतील तर आपली कविता रोगट होते. तिचं पोषण भरण करायला शब्द नसतात, ती कुपोषित होते. तिला कितीही प्रोटीन्स दिलं तर ती तगच धरू शकत नाही. मग काही कविता कुपोषित बालकाप्रमाणे गर्भाशयातच मरतात, तर काही गर्भाशयातून बाहेर पडल्या. भारत कवित के मुंबई कांदिवली पश्चिम. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.